नमस्कार, मी शीतल. इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आषाढी एकादशी जवळ येत आहे. या मोठ्या एकादशीच्या उपवासासाठी काय काय बनवायचे हा विचार तुम्ही करत असाल ना. म्हणूनच आज आपण उपवासासाठी अतिशय पौष्टिक, करायला झटपट असणारे आणि शरीराला भरपूर ताकद देणारे राजगिऱ्याचे आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत. तर परफेक्ट बाजारात मिळतात तशाच टाईपचे लाडू बनवण्यासाठी मी काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता या ठिकाणी मी 1 वाटीभर राजगिरा घेतलेला आहे. राजगिरा घेत असताना तो अगोदर निवडून स्वच्छ करून मगच वापरावा, कारण की त्यात खूप छोटे छोटे खडे असतात. राजगिरा स्वच्छ करून झाल्यानंतर एक जाड बुडाची कढई घेऊन ती गॅसवर 5 मिनिटे कडकडीत गरम करून घ्यायची आहे आणि नंतर 2 ते 3 चमचे राजगिरा टाकून कॉटनच्या कपड्याची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घडी करून ते असे झटपट हलवून घ्यायचे आहे, जोपर्यंत की या राजगिऱ्याच्या लाह्या फुटत नाहीत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती छान लाह्या तयार झालेल्या आहेत आणि गॅसच्या भोवती हा किती सारा पसारा झालेला आहे. यावरूनच तुम्हाला समजले असेल. या लाह्या तडतड फुटून पूर्ण किचन ओट्यावर पसरल्या आहेत. लाह्या बनवत असताना गॅस कमी नाही करायचा, फुल गॅसवरच या झटपट हलवत या लाह्या व्यवस्थित भाजू द्यायच्या आहेत. सगळ्या लाह्या बनवून झाल्यानंतर त्याला एकदा पुरणाच्या चाळणीने गाळून घ्याव्यात, म्हणजे जर लाह्या बनवत असताना काही जर कच्चे राजगिऱ्याचे कण राहिले असतील तर ते त्या चाळणीतून खाली निघून जातात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी लाह्या बनवल्या आहेत. आता मी या ठिकाणी राजगिऱ्याच्या लाडूसाठी गूळ कट करून घेत आहे. तर गूळ कट करून घ्यायचा, किंवा तुम्हाला जर लवकर कट करता येत नसेल तर खिसणीने खिसून घ्यावा. त्यानंतर मी या लाह्या मोजून घेत आहे. आपण 1 वाटी राजगिरा घेतला होता, त्यामध्ये 4 वाट्या लाह्या बनलेल्या आहेत. त्या हिशोबाने आपल्या जेवढ्या लाह्या बनलेल्या आहेत त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपले 4 वाट्या राजगिऱ्याच्या लाह्या बनलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण त्याच्या निम्मे म्हणजे 2 वाट्या गूळ यामध्ये टाकणार आहोत. लाडू मऊ व्हावेत आणि लाडूंना एक प्रकारची चकाकी यावी यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेले आहे. त्यानंतर आपण कट करून घेतलेला सगळा गूळ यामध्ये मी टाकलेला आहे. गूळ टाकल्यानंतर अगदी झटपट हे हलवून घ्यायचं आहे. थोडं पण थांबायचं नाही आहे, कारण गूळ खाली चिटकू शकतो. आपण यामध्ये पाण्याचा 1 थेंबही वापरणार नाहीत. त्यामुळे खूप झटपट असा गूळ हलवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मंद करायची आहे, हाय ठेवायची नाही आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये गुळाला अशा प्रकारे फेस येऊ लागतो आणि गुळाचा कलर जरा फेंट होऊ लागतो. तर मी प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन गुळाची गोळी बनली का हे चेक करत आहे. राजगिऱ्याचे लाडू खूप मऊ चांगले लागत नाहीत. ते जरा खुसखुशीत कुरकुरीत असले तर छान लागतात. त्यासाठी मी या ठिकाणी गोळी झाल्यानंतर ती कडकन तुटेपर्यंत मी या ठिकाणी पाक करून घेतलेला आहे. तुम्हाला जर थोडेसे मऊ आवडत असतील लाडू तर फक्त गोळी बनल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये लाह्या टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झटपट हलवून घ्यायचे, म्हणजे गूळ सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो. आता गॅस बंद करून टाकलेला आहे आणि हाताला थोडेसे पाणी लावून गरम गरमच हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. जर हे मिश्रण थंड झाले तर लाडू बांधता येत नाहीत. मिश्रण थंड झाल्यानंतर जर लाडू बांधता येत नसतील तर मी तुम्हाला या ठिकाणी एक टिप्स सांगेन की या मिश्रणाची कढई गॅसवर ठेवून अगदी कमी गॅसवर तुम्ही हे लाडू हाताला पाणी लावून व्यवस्थित बांधू शकता. पण लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे. मी हाताला चटके बसत होते म्हणून मी या ठिकाणी या लाडूच्या चमच्याचा वापर करून सर्व लाडू करून घेत आहे. अशा प्रकारे तुमचे मिश्रणही कोरडे वाटणार नाही आणि लाडू पण पटपट बांधता येतात. आणि मी गॅस कमी करून त्यावरच कढई ठेवलेली आहे आणि वरवर पाण्याचा हात घेऊन सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल
राजगिऱ्याचे लाडू बनवून तयार आहेत. पहा याचा रंग आणि टेक्स्चर पण किती सुंदर आलेले आहे. आणि राजगिऱ्याच्या लाह्या ह्या पूर्णपणे फुटलेल्या असल्यामुळे खाताना त्या खूप खुसखुशीत लागतात. तर मैत्रिणींनो, ह्या आषाढी एकादशीला तुम्ही हे लाडू नक्की बनवून पहा आणि विठू माऊलीला याचा नैवेद्य दाखवा आणि कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. रामकृष्ण हरी.